और how was your experience with this film? First of all, thank you everyone for your support through all my body of work. You have been supporting our films for a very long time. आप हमारा साथ दे रहे हैं and हमारे लिए battles लड़ रहे हैं and हमने वो धुरंधर में भी देखा है और हमारी आवाज़ को आप audiences तक पहुंचा रहे हैं. So उसके लिए बहुत बहुत बड़ा धन्यवाद. ये फिल्म रितेश और मैं काफ़ी टाइम से आई थिंक हम 5-8 साल से बात कर रहे हैं. इस फिल्म मैंने जियो स्टूडियोज़ 2018 में सेटअप किया था और उस टाइम से हम लोग ये फिल्म के बारे में बात कर रहे थे. एंड आई यूज़ टू टेल रितेश कि इसका टाइम आएगा, हम बनाएंगे हम बनाएंगे हम बनाएंगे. एंड कपल ऑफ इयर्स अगो हमने डिसाइड कर लिया कि हम इसको बना रहे हैं. एंड मैंने ये हमेशा आपको कहा है कि मेरा फोकस रहता है थ्रू आवर फिल्म्स हम कैसे हमारे कंट्री को, हमारे कल्चर को, हमारे हिस्ट्री को, हमारे माइथोलॉजी को कैसे सेलिब्रेट करें. अमेरिका ये खूब अच्छे से करता है और हम थोड़ा कुछ साल पीछे रह गए थे टू फाइंड द राइट वॉइसेस एंड ब्रिंग दोज टू द ऑडियंसेस. हम बहुत सारी कहानियाँ सुनते हैं, ऑलमोस्ट 1000 स्क्रिप्ट्स अ ईयर. उसमें से हम 6-7 बना पाते हैं. एंड आई थिंक एवरीवन हैज सेड दैट रितेश इज़ अ वंडरफुल हार्ट, a wonderful human being, and I will second that. I will first that actually. बहुत 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 ही अच्छा इंसान है एंड उसकी नीयत बहुत ही बढ़िया है एंड बहुत ही करेक्ट है. एंड ये मैंने धुरंधर के जब मैं धुरंधर के बारे में बात कर रही थी मैंने यही कहा था कि जब द इंटेंट इज़ करेक्ट, द पर्पस इज़ करेक्ट एंड करेक्ट लोग वही पर्पस में जुड़ जाते हैं और करेक्ट इंटेंट के साथ जुड़ जाते हैं तो रिजल्ट हमेशा बढ़िया होता है. भले ऑन पेपर इट मेक्स एब्सोल्युटली नो सेंस एंड ऑन पेपर इट लुक्स लाइक you're a mad woman. तो मुझे मैड वुमन बनना कबूल है अगर हम ऐसे इंटेंट के साथ just look at संजू, अभिषेक, अजय, अतुल, विद्या, I mean Janelia, everybody on the film who's standing on the stage as well as who's not standing on the stage. वो ही इंटेंट, वो ही पर्पस के साथ, वो कॉमन गोल के साथ वी हैव पंच्ड अबव आवर वेट. एंड बाकी ऑडियंस के ऊपर है. एंड आई एम श्योर, मैं हमेशा कहती हूँ कि हम लोग ऑलवेज, हमने ये स्टेज पे भी सुना है कि हिंदी, मराठी, मेरी हमेशा कोशिश रहती है कि कोई कहानी की भाषा नहीं होती. वो कहानी एक इमोशन होता है, वो इमोशन के लिए भाषा की ज़रूरत नहीं होती. इंग्लिश में उसको लैंग्वेज एग्नोस्टिक करते हैं. तो ऐसी ही एक कहानी हमने बनाई है जो आप कोई भी भाषा में एंजॉय करो, आपको इमोशन वही परसीव होगा. एंड पूरी इंडिया इसको एंजॉय करेगी, पूरी वर्ल्ड इसको एंजॉय करेगी. यही हमारा अटेम्प्ट रहा है. थैंक यू ज्योति मैम. एंड इस फिल्म के माध्यम से और एक बेंचमार्क सेट होगा, इसमें कोई शंका नाही आहे. एकदा ज्योति मॅमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं म्हणून त्यांच्या बरोबरीनं इतर अनेक सर्वसामान्य मावळ्यांनी, नागरिकांनी सुद्धा ते पाहायला सुरुवात केली. याचा अर्थ काय की कुणीतरी एकानं ते व्हिजन दाखवणं फार गरजेचं असतं. छत्रपती शिवरायांचे फक्त कपडे घातले म्हणून कोणी महाराज होत नाही. महाराजांची भूमिका करायला काळीज सुद्धा वाघाचं लागतं. त्यामुळे आता मी अशा एका व्यक्तीकडे येणार आहे ज्यांनी फक्त अभिनेता म्हणूनच नाही तर लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये आपण बघणार आहोत. बस नाम ही काफी है, रितेश विलासराव देशमुख. नमस्कार. सर्वप्रथम मीडियामधून आलेले सर्व मित्रांचा मी अत्यंत आभारी आहे की आपण वेळात वेळ काढून इथे आलात, आम्हाला मान दिलात, हे मी कधीही विसरू शकणार नाही. मी जन्माला आलो
आई वडिलांना पाहिलं, देवाला पाहिलं आणि शिवाजी महाराजांना पाहिलं. त्यावेळेसपासून महाराज काय आहेत आपल्याला सांगायची गरज नाही. आपण हे मराठी मातीत श्वास घेतो. शिवाजी महाराज आपण जगतो. लहान होतो, किल्ले बनवले, भगवे झेंडे लावले, तोफा लावल्या, आणि प्रत्येक वेळा वाटलं की आपण महाराजांचे मावळे आहोत. आपण महाराज आहोत असं कधीच वाटलं नाही आणि वाटू शकलं नाही. पाचवीत होतो, असाच एक शाळेचा ॲन्युअल डे होता. बाजूला मी मावळ्याची भूमिका करत होतो. भाला घेऊन नाचत होतो मी. माझाच एक मित्र महाराजांची भूमिका करत होता. त्याला मी मुजरा घातला मानाने आणि गर्वाने नाचत होतो. तो मावळा त्या स्टेजवर असून तोच मावळा आज ह्या स्टेजवरती आहे आणि महाराजांना मानाचा मुजरा देण्याचा प्रयत्न करतो. कुठलीही कलाकृती महाराजांवरती आपण जेव्हा करतो, आदरयुक्त, श्रद्धा, आस्था, प्रेम, एवढ्याच भावना आपल्या मनात असू शकतात. आज मला असं वाटतं की शिवरूप जेव्हा एखादा लहान मुलगा सुद्धा धारण करतो, स्टेजवरती असो, शाळेत असो, सोसायटीमध्ये असो, दिवाळीत असो, शिवजयंतीला असो, मालिकेत असो, नाटकात असो, कुठल्याही कलाकृतीमध्ये, हे खरं म्हणजे त्या व्यक्तीचं सौभाग्य असतं की ते रूप धारण करण्याची त्याला संधी मिळते. आणि हेच सौभाग्य मला मावळा म्हणून प्राप्त झाले. 10 वर्ष झाली. 10 वर्षापासून प्रयत्न करत होतो मी 2016 की आपल्याला हा चित्रपट करायचा आहे. झाला नाही तो. 2019ला परत प्रयत्न केला, कोविड आलं, झाला नाही तो. कुठेतरी मला वाटत होतं की आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच म्हणत होते, थांब पोरा थांब, तुझी वेळ आलेली नाही आहे. 2019ला थांब पोरा थांब, तुझी वेळ आलेली नाही आहे. 2023ला जेव्हा सुरुवात केली, आता मला कुठं तर वाटतं की महाराज म्हणत असेल, पोरा आज तुझी वेळ आलेली आहे. आणि ही वेळ येण्यासाठी फक्त स्वप्न बघून सोपं नसतं. तुम्हाला साथ लागते. अशा लोकांची साथ लागते की ज्यांच्यात सुद्धा सिंहाचं धाडस असतं. जिओ स्टुडिओज आणि ज्योती देशपांडेंनी ती साथ दिली, धाडस दाखवलं. त्यांचा मी अत्यंत आभारी आहे. परंतु खरंच इथे सगळेच उभे आहेत. संजू सर, आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल. नाही, आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल. संजू सर से जब मिला, उन्होंने कहा कि आपके पिता और मेरे पिता के संबंध है. Our fathers know each other very well. Let's do this for them. And I take that to my heart. My big brother Abhishek. एकही प्रश्न विचारला नाही. भावासारखे उभे राहिले. अभिषेक, तुमचा मी अत्यंत आभारी आहे. अजय भाऊ, अतुल भाऊ,
10 वर्षापासून सातत्याने त्यांनी साथ कधी सोडली नाही. महाराजांबद्दलचं त्यांचं प्रेम ह्याच्यावर कधीच कोणी प्रश्न उठवू शकत नाही. त्यांची श्रद्धा, कधी कधी असं वाटतं की ते महाराजांना जसे पाहतात तसं मी का पाहू शकत नाही आहे. म्हणून प्रयत्न केले. बमन बमन सर असतील, अमोल सर, जितू. एक दिवस आधी मी त्यांना विचारलं, माझ्याकडे ॲक्टर नाही आहे, तुम्ही कराल का? एकही प्रश्न विचारला नाही. एवढं प्रेम दाखवल्याबद्दल मी सगळ्यांचा अत्यंत आभारी आहे. महेश सर तेच हो, एवढं प्रेम का माहीत नाही, पण दिल्याबद्दल. भाग्यश्री मॅम असतील, विद्या मॅम, त्यांनी खरंच भरभरून साथ दिली. आणि जे त्यांनी काम केलं खरं म्हणजे काय ना, की महाराजांवरती चित्रपट बनवायचं ही माझी लायकीच नाही आहे. मला असं वाटतं की या जगात लाखो चित्रपट जरी झाले आणि जगातले सगळ्यात चांगल्या डिरेक्टर्सनी पण केले, तरी आपल्या महाराजांना न्याय देऊ शकेल असा एकही चित्रपट बनवू शकत नाही. कारण त्यांची कीर्ती, त्यांची स्मृती ही आपल्या कर्तृत्वापेक्षा फार फार मोठी आहे, फार उंच आहे. आपण फक्त प्रामाणिक प्रयत्न करू शकतो. इथे टीममधले सगळेच आहेत. चित्रपटाचं लेखन डॉक्टर अजित वाडीकर, संदीप पाटील, प्राजक्त देशमुख, आणि हिंदीचे संवाद जयदीप यादव. या सगळ्यांची मेहनत. उर्वशी एडिटर असतील, संतोष सर सिनेमॅटोग्राफर, ऋषी मानुषी नॅफ कॉस्ट्यूम, निखिल अपूर्वा. अडचणीच्या काळात त्यांना इतका त्रास दिला मी, पण हे जे भव्य दिवस सेट उभे त्यांनी केलेत. रोहन मापुसकर कास्टिंगचे असतील, मनोहर वर्माजी ॲक्शनमध्ये आहेत, कधीही नाही, सदैव तयार. मॅड असेंब्लाज अर्जुन इथं उभे आहेत. VFX उत्कृष्ट त्यांनी केलं आहे. वॉर्नर जय मेहता इथे आहेत, थँक्यू. आणि मेकअप टीम, कॉस्ट्यूम, सगळे डिपार्टमेंट, मी विसरत असेल, आर्ट डिपार्टमेंट, कॉस्ट्यूम, सगळ्यांचं मी अत्यंत आभारी आहे. हे सगळं होत असताना जर अशी एक व्यक्ती असेल ज्याच्याशिवाय हे घडूच शकलं नसतं, तर ती आहे जिनिलिया. स्वप्न पाहणं सोपं असतं. स्वप्नाला काय असतं? पाहिलं स्वप्न, पण ती साकार करण्याची जिद्द, साथ उभं राहून ते करून घेण्याचा आत्मविश्वास जर कुणी दाखवला तर तो जिनिलियाने दाखवला. एखाद्या दिग्दर्शकाला जर अशी निर्माता भेटली तर अजून काहीच गरजेचं नसतं. मला वाटतं की खरंच हे स्वप्न जे पाहिलं आहे, आणि प्रामाणिकपणे सांगतो, आम्ही सगळी ही संपूर्ण टीम याच्याकडून देवापुढे एक फूल ठेवल्यासारखं हा चित्रपट महाराजांच्या चरणी आम्ही ठेवतोय. आणि तुम्ही सर्व इथं आलात. सॉरी, मला असं इथे असं बोलायचं नव्हतं, परंतु मला माफ करा. थँक्यू. आणि वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचा आभारी आहे मी. जिनिलिया, थँक्यू. नितेश सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आय एम शुअर आपल्यापैकी कोणालाही वाटलं नसेल दिस माइट बी सच अन इमोशनल इव्हेंट. पण एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना लक्षात येत असेल ती म्हणजे दिस इज नॉट येट अनदर फिल्म, दिस इज नॉट एनी बिझनेस, इट इज प्युअर हार्ट.
या मंचावर उभ्या असलेल्या प्रत्येकानं आपलं घाम, आपलं रक्त, आपल्या मनापासून या चित्रपटासाठी काही ना काही अर्पण केलं आहे. सो दिस इज नॉट द सर्विस दे आर ऑफरिंग टू एनी वन, बट दिस इज प्युअर इमोशन, आणि जो एक नवीन इतिहास घडवायला सुरुवात करणार आहे 1 मे 2026 पासून. मी सगळ्या आर्टिस्टला विनंती करतो, आपण एका फोटो ऑपॉर्च्युनिटीसाठी थांबावं. यानंतर ट्रेलर प्ले केला जाईल 2 वेळा आणि या कार्यक्रमाची सांगता होईल.